शेतकरी मित्रांनो, राज्यातील तमाम शेतकरी बांधवांना सध्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 16व्या हप्त्याची आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा लागलेली आहे। परंतु त्यांची ही प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे, कारण लवकरच पात्र लाभार्थ्यांना हे दोन्ही हप्ते वितरित करण्यात येणार आहे। तर या संदर्भात एक अतिशय महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली आहे। मित्रांनो, जर तुम्ही या दोन्ही योजनेचे लाभार्थी असाल, या दोन्ही योजनेचा लाभ घेत असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असा आहे, कारण हे अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट तुम्ही जाणून घ्यायलाच हवे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहिती असेलच की मागील व्हिडिओमध्ये आपण माहिती घेतलेली होती, केंद्र शासनाने पीएम किसान सन्मान निधी योजनेचे जे वंचित लाभार्थी आहेत, म्हणजे ज्यांची केवायसी राहिलेली आहे किंवा इतर कारणांमुळे ते अपात्र आहेत, त्यांच्यासाठी एक विशेष मोहीम दिनांक 12 फेब्रुवारी 2024 ते 21 फेब्रुवारी 2024 पर्यंत राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे। तर या विशेष मोहिमेअंतर्गत जे अपात्र लाभार्थी आहेत त्यांचे पात्र करण्याकरिता त्यांना या विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले आहे, ज्यामध्ये त्यांचं केवायसी करणे, आधार बँक सीडिंग करणे किंवा मग लँड सीडिंगचा प्रॉब्लेम असेल तर तो दूर करण्यासाठी एक विशेष मोहीम या ठिकाणी राबविण्यात येत आहे। तर या विशेष मोहिमेबद्दलच एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट राज्याचे जे कृषी आयुक्त आहेत त्यांनी या संदर्भात दिलेले आहे। तर राज्याचे कृषी आयुक्त यांनी काय अपडेट दिलेले आहे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। त्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आणि मित्रांनो, तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। तर चला सुरू करूयात हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ। मित्रांनो, शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळवून देणाऱ्या केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत समावेश व लाभासाठी ई-केवायसी प्रमाणीकरण आवश्यक असून त्या अनुषंगाने 21 फेब्रुवारी 2024 पर्यंत विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश कृषी आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी दिले आहेत। या मोहिमेअंतर्गत ई-केवायसी प्रमाणीकरण करणे, योजनेसाठी नव्याने नोंदणी करणे, बँक खाती आधार क्रमांकात जोडणे आदी बाबींची पूर्तता करण्यासाठी शेतकऱ्यांनी समक्ष हजर राहणे आवश्यक आहे। शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रमाणीकरण करण्यासाठी मोबाईलवरील OTP, सामायिक सुविधा केंद्र म्हणजे CSC सेंटर, पीएम किसान फेस ऑथेंटिकेशन ॲप यापैकी एका सुविधेचा वापर करावा। बँक खाती आधार संलग्न नसलेल्या शेतकऱ्यांनी नजीकच्या पोस्ट कार्यालयामध्ये आधार संलग्न खाते उघडावे। पीएम किसान योजनेचा 16व्या हप्त्याचा लाभ फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वितरित करण्यात येणार आहे। तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती राज्याचे कृषी आयुक्त यांनी दिलेली आहे। मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वितरित करण्यात येणार आहे। या मोहिमेत योजनेच्या निकषांच्या अधीन राहून आवश्यक बाबींची पूर्तता लाभार्थ्यांनी करून घ्यावी। तर या योजनेचा लाभ अदा केलेल्या लाभार्थ्यांनाच राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ अदा करण्यात येईल याची नोंद घ्यावी। तर मित्रांनो, लक्षात असू द्या, ज्यांना पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता मिळेल त्यांनाच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता मिळणार आहे। तर यापूर्वी राबविण्यात आलेल्या 6 डिसेंबर 2023 ते 15 जानेवारी 2024 या 45 दिवसांच्या मोहिमेदरम्यान 1,04,000 शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रमाणीकरण तसेच 3,01,000 स्वयं नोंदणीकृत शेतकऱ्यांची नव्याने नोंदणी करण्यात आली आहे। ही मोहीम क्षेत्रीय स्तरावर प्रभावीपणे राबविण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना कृषी आयुक्तांनी निर्देश दिलेले आहेत। अधिक माहितीसाठी संबंधित गावातील कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन कृषी संचालक विस्तार व प्रशिक्षण दिलीप झेंडे यांनी केले आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसंदर्भातील अतिशय महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे। तुम्ही लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक पहा। यामधील सर्व बाबींची तुम्ही पूर्तता केली असेल तरच तुम्हाला हे पुढील दोन्ही हप्ते मिळणार आहेत। तर व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त असा आहे, त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा। आणि या व्हिडिओला पाहून तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। धन्यवाद।